चला मॅचला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतायत हे म्हणजे तावडे सर सोबत अजितजी पुत्रण सर. नाणेफेकीचा कौल जसा विजय झाल्यानंतर अगदी क्षणाचा विलंब न लावता कलंबे टीमनं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय शेरे संघाला. दोन्ही टीमचं जर बघायला गेलात तर कलंबे टीमने देखील सांगितलं की शेनवे येथे आम्ही मात्र थर्ड राऊंडसाठी पराभूत झालो होतो. त्यावेळेस फलंदाजी थोडीशी नाराजी राहिली होती फलंदाजांवरती आणि शेरे संघानं सांगत असताना सांगितलं की निश्चितपणे मागील मॅचमध्ये आमचा कारनामा फलंदाजी करत असताना थोडासा खराब राहिला होता, परंतु यावेळेस या मॅचमध्ये निश्चितपणे टार्गेट केलं जाईल आणि गोलंदाजी थोडीशी खराब देखील राहिली होती. ती उणिवा भरण्यासाठी या दोन्ही टीम यावेळेस मात्र मैदानाच्या आत उतरलेल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी साहिल येतोय. साहिल बेरे षटक क्रमांक पहिलं. ही खऱ्या अर्थानं शहापूरची एक बुलेट ट्रेन तेज तर्रार म्हणून ओळखलं जातं. त्याला पंचांचा सिग्नल येतो. यस, ग्रीन सिग्नल. 4 ओव्हरचा हा सामना राहील. हे म्हणजे तावडे सर यांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. साहिल लोवर फुल टच चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, केवळ त्याला दिशा दिली गेली आहे. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रो. ठोकलेला हा चौकार. सुरुवात चांगली, अप्रतिम, लाजवाब पाहायला मिळतोय. शुभमच्या माध्यमातून ठोकलेला हा चौकार. उडवलाय चेंडू, यावेळेस हवेमध्ये आहे. लिडिंग एज यावेळेस चुकी नाहीये. सर्कल झोन मध्ये यावेळेस कारनामा घडलाय. झेल टिपला गेलाय आणि ज्या शुभमच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. साहिल सांगतो भाई पहिली गेंद पे तुम्हारी बारी थी, अब हमारी है. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय भूषण तारमले. जज्बा, जलवा, रुतबा दाखवण्यासाठी भूषण तारमलेला ओळखलं जातं. चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. ज्या वेळेस संघानं जबाबदारी दिली आहे अगदी जबाबदारीपूर्वक फलंदाजी करण्यासाठी भूषणला ओळखलं जातं. ओव्हर द विकेटने मारा करत असताना उडवलाय चेंडू. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्नांना यश पाहायला मिळत आहे. अगदी स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवून दिलं. पार्किंग लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी ठोकलेला षटकार. षटकाराने धावफलक 10 या अंकावरती. करून दाखवावं लागेल कमबॅक, परंतु उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा संधी आहे झेलची. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय. गॅदर करून थ्रो केला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दरम्यान 2 धावा कंप्लीट. चांगली सुरुवात. एक विकेट आली आहे निश्चितपणे कलंबे संघासाठी, परंतु उर्वरित चेंडूंवरती एक षटकार आणि चौकार, सिंगल डबलच्या धावा देखील येत आहेत. महत्त्वपूर्ण धावा जोडल्या जात आहेत टीम शेरी संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिलं आपण मार्गस्थ पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कलंबे विपक्ष शेरे असा सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर कलंबे टीमने क्षेत्ररक्षण निवडलं. पहिलं षटक हाताळण्यासाठी साहिल भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत 5 चेंडू झाले. धावफलकावरती धावा 13 पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस केवळ कट केलाय. 38 मध्ये सेफली खेळून काढलाय. एक सिंगल घेतली आहे आणि या सिंगलने षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 14 धावा.
एक गडी गमवून 14 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. विकेट देखील आली आहे परंतु धावा देखील आल्या आहेत. 14 धावा. ज्या पद्धतीनं सुरुवात केली भूषण तारमलेनं कौतुक करावं लागेल. एक चांगला गोलंदाज साहिल त्याला अगदी पहिला चेंडू फेस करत असताना त्यानं षटकार ठोकला. षटक क्रमांक 2. ओमकार किरपण. निश्चितच ज्याच्या वेळेस ओमकार हे नाव येतं तर त्यावेळेस क्रिकेटमध्ये ओमकार तारमळीची देखील आठवण होते. नुकताच हजारे ट्रॉफीमध्ये आपला कारनामा करणारा गोलंदाज आणि आता मात्र IPL मॅच देखील चालू आहे आणि 2 विकेट्स आतापर्यंत पटकावल्यात ओमकार तारमलेनं. ओहो लिडिंग एज यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये अगदी यावेळेस फर्स्ट स्लिप जर तैनात असती तर फर्स्ट स्लिपला यावेळेस झेलची संधी झाली असती परंतु त्या ठिकाणी स्लिप नाहीये. एक सिंगल आली आहे. स्ट्राइक एंड वरती भूषण तारमले. पंजाब आणि मुंबई असा हा सामना चालू आहे हजारे ट्रॉफीचा. ओमकार तारमलेने 2 विकेट पटकावल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपली दाखवत असताना ओमकार तारमले. जाऊयात या मॅचमध्ये देखील ओमकार आलाय परंतु हा ओमकार कळंबे टीमचा आहे. एक स्टिकच्या बाहेर चेंडू. यावेळेस पंचांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. लेंथ लाईन मात्र चांगली ठेवावी लागेल कारण समोर भूषण तारमले आहे. खराब लेंथचा अगदी तसाच समाचार घेणारा हा फलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. एक सिंगल घेतली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक 17 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1.2चा सामना 3चा सामना कंप्लीट झालाय. त्यामध्ये एक वाईट आहे म्हणजे 2च चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेस उडवला. क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या प्रकारे यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल. निश्चितच कर्णधार अंकित यावेळेस चेंडूवरती धावून आला होता. लॉंग ऑफला असलेला क्षेत्ररक्षक अगदी समोर यावेळेस खेळून काढलेल्या चेंडूला रोखण्यामध्ये सफलता पाहायला मिळाली. एक सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल. धावफलकावरती 18 धावा. उचललाय चेंडू. यावेळेस देखील सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय चेंडू. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा यावेळेस देखील कंप्लीट झाल्या आहेत. क्रिकेटची लाईफ लाईन देखील यूज केली जाते शहरी संघांच्या फलंदाजांकडनं. जाणतायत की एक धाव महत्वाची आहे. त्या धावा जोडल्या जात आहेत. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या सुस्थितीमध्ये अगदी यावेळेस मात्र कारण दोन्ही फलंदाज अगदी त्यांचा तालमेल चांगला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. अगदी सरळ बॅटने धावा येत असताना यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फटका देखील फसलेला पाहायला मिळतोय. चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावा. या 4 धावांनी षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 धावा म्हणजेच
रन रेट जर बघायला गेलात तर 12च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. 12 प्रति ओव्हर धावा घेतल्या गेल्या आहेत. 24 धावा धावफलकावरती आल्या आहेत. स्वतः कर्णधार अंकित धलपे यावेळेस षटक क्रमांक 3 मध्ये आला आहे. टीमचे कर्णधार यावेळेस त्यांनी जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेता, स्वतःवरती विश्वास दाखवता, यस आय कॅन डू इट, त्यावेळेस तुम्ही काहीतरी करून दाखवत असता. आणि क्रिकेटमध्ये निश्चितपणे तुम्हाला जबाबदारी घेणं गरजेचं. स्वतः कर्णधार आलाय षटक क्रमांक 3 मध्ये अंकित धलपे. स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला विकास पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये थोडासा विकास कमी झालाय, परंतु साथ देतोय भूषणला. ओहो, यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि कॉलिंग यावेळेस खराब. अगदी हातामध्ये चेंडू होता. 38 मध्ये चांगलं यावेळेस फील्ड केलं गेलं. एक धाव घेण्याच्या मोहामध्ये यावेळेस भूषण, परंतु फलंदाज बाद. विकास बॅक टू द पव्हिलियन. हा शेरे संघाला लागलेला दुसरा झटका. संघाचा कर्णधार जसा गोलंदाजीवरती कलंबे संघाकडनं आला, विकेट आल्यानंतर मयुरेश देखील शेरे संघाचा कर्णधार त्यानं देखील जबाबदारी घेतली आहे संघाची. इनिट क्रमांक 4 वरती यावेळेस मयुरेश तारमळे आला आहे. नेक्स्ट बॉल उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. फटका चांगला कमालीचा. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू हाहाकार करत निघून गेलाय. सीमारेषे पार ठोकलाय. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक षटकार. अगदी फलंदाज भूषणचं विश्लेषण करायचं झालं तर शरीरयष्टी नाजूक पाहायला मिळतीये, परंतु काय जबरदस्त बॅटिंग आहे. हे टायमिंगला महत्व आहे. तुम्ही जो फटका खेळताय त्यावरती टायमिंग कशा प्रकारे करता. यावेळेस टायमिंग कमालीचं होतं. अगदी हवेमध्ये हाईट घेऊन चेंडू निघून गेला. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. हो हो, यावेळेस चांगला चेंडू. रणनीती चौक होती ऑफस्टिकच्या बाहेर ठेवायचा. स्लोवर पिच चेंडू. यावेळेस चेंडूला गती कमी दिली गेली आणि लेंथ आणि लाईन अचूक पाहायला मिळाली. कर्णधार यावेळेस कलंबे संघाचा सांगतोय की भाई हम भी किसी से कम नहीं. 07. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न. कमालीचा चेंडू टाकतोय अंकित धलपे. अंकित धलपे कमबॅक केलंय. एक विकेट, एक षटकार. बॅक टू बॅकचे निर्धाव 2 चेंडू, परंतु या ओव्हर मध्ये 2 षटकार आलेत. धावफलकावरती गती पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 बॅक टू बॅकचे निर्धाव चेंडू, तदनंतर पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती ठोकलेला हा षटकार. म्हणजेच एकंदरीत षटकारानं केवळ धावा घेतल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. 12 धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत अंकित धलपेच्या या ओव्हरमध्ये. आणि धावफलकावरती 36 धावा. षटक क्रमांक 2 मधला हा शेवटचा चेंडू असेल. फेस करेल भूषण तारमले. षटक 3रं. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन फाईन स्लीपला यावेळेस चेंडू जातो. एक सिंगल कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, कॉलिंग चांगली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून मयुरेश आणि भूषण धावा जमा करतायत. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 38 धावा. 38, लॉस ऑफ 2 विकेट्स.
शेवटचं शेवटचं अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय प्रशांत. 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये 38 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्या आहेत. शेवटचं महत्वाचं षटक कोणासाठी राहणार आहे? कलंबे टीमसाठी महत्वाचं राहील की शेरे संघासाठी? 6 चेंडू भैरवी षटक. प्रथम फलंदाजी करत असताना 3 ओव्हर्समध्ये 38 धावा कुठल्या गेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. मयुरेश आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. शिरे संघाचा कर्णधार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. उडवलाय चेंडू फाईन लेग मध्ये. फटका थोडासा फसलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, कमालीचा झेल टिपला गेलाय. मयुरेश अगदी भोपला न फोडता मैदानाच्या बाहेर. ज्यावेळेस सामना पराभूत होतो ना अगदी क्वालिफाईड राऊंडसाठी, त्यावेळेस काय जीवाला लागत असतो. अरू जवळजवळ 4 तास केवळ डोक्यामध्ये मॅचच होती. कारण जो पराभव झाला होता तो देखील दारुण पराभव झाला होता त्या मॅचमध्ये. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाईड राऊंड खेळत असताना आम्ही देखील पराभूत झालो याच ग्राउंडवरती, याच स्पर्धेमध्ये. आणि पराभूत झाल्यानंतरचं दुःख काय असतं ही जाणीव मात्र खऱ्या अर्थाने त्यावेळेस झाली. हा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळेल, सिंगल के सिवा कुछ नाही मिलेगा. चांगली गोलंदाजी, मी तर म्हणेल अगदी जबरदस्त. आणि या गोलंदाजाचा रुतबा बघा, ॲक्शन बघा त्याची. आम्हाला मात्र रोशन वेखंडेची आठवण झाली. कारण ज्यावेळेस गोलंदाजीसाठी येत असतो ना त्यावेळेस असाच काहीतरी चित्र त्याच्या माध्यमातून देखील दिसत असतं. अतिशय चंचल आणि चंचल स्वभावाचे जे गोलंदाज असतात ना, फलंदाज, ते देखील ताबडतोब असतात. झटकेफट कुछ तो करके दिखाना आहे भाई. आणि यावेळेस मात्र आलेला हा प्रशांत, हा देखील त्याच स्टाईलनं पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्याच्याकडे यावेळेस चेंडू दिला गेला. पहिल्या चेंडूवरती त्यानं मयुरेश तारमलेला तंबूच्या आश्रयाला धाडलं. तदनंतर या चेंडूवरती एक घोषित क्षेत्रामध्ये सिंगल आली आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजाची खरी ओळख होईल. कारण समोर ज्याच्या बॅटमध्ये तडाखे आलेत आतापर्यंत, हा चेंडू देखील बघा काय जम्मालीचा यावेळेस पिकअप केला आणि फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू निघून गेलाय. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी. धावफलकावरती 45 धावा. भूषण तारमळे यावेळेस एकाकी संपूर्ण संघाला मात्र पुढे नेत असताना संपूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. सांगतोय की भाई जब तक हम है तब तक क्या गम है, और जब तक तोड़ेंगे नहीं भाई हम भी छोड़ेंगे नहीं. उडवलाय चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल, खराब कॉल आहे. यावेळेस संधी होती आणि संधी घेतली आहे. निश्चितपणे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. परंतु मनामध्ये एकच विचार, भूषण तारमले स्ट्राईक एंडवरती, आणि यावेळेस तोच निर्णय पाहायला मिळाला. परंतु मी तर म्हणेल की जजाबले सिंगल धाव बनतीये, सिंगलच घ्या. समोरच्या फलंदाजाला देखील चान्स मिळू द्या, त्याला देखील खेळू द्या. परंतु यावेळेस भूषण तारमळे सांगतोय की माझ्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं, कारण जास्तीचे चेंडू खेळला आहे
अनुभव आला आहे, गोलंदाजाची लेंथ लाईन ओळखली आहे, कारण भूषणच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार आलेत. चौदा चेंडूंमध्ये 38 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. 36 धावांवरती भूषण तारमळे. 14 चेंडू 36 धावांची खेळी. चांगली फलंदाजी साकारली आहे भूषण तारमलेनं. नेक्स्ट बॉल उडवलाय चेंडू. संपर्क चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टार्गेट केलं गेलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू डोक्यावरनं निघून गेला. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. हवाई सफर. हटोला, वज्रटोला, भीमटोला. नक्कीच साथी समालोचक हेमंतजी सोनवळे सर यांचं देखील शुभागमन. शब्दसुमनांनी सहर्षमय स्वागत. वीर बजरंग साबगाव विपक्षात भातसई. चला दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित या. कालच कल्पेश जाधवचे काका यांच्याशी संपर्क झाला. ट्रेनमध्ये येत असताना खूप सारी चर्चा झाली आणि त्यांनी खूप काही सांगितलं कल्पेश जाधव बद्दल. हो, यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होती. पिकअप करण्यामध्ये यावेळेस थोडासा घाई करण्याची फलंदाजीची इच्छा पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र यावेळेस निर्धाव येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्यात 51 धावा. विजयासाठी 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. धावफलकावरती स्कोरवर मिस्टेक झाली होती थोडीशी. 52 धावा लगावल्या गेल्या. 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आरू आल्या होत्या 14 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 14 धावा आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 14 धावा. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्यात 52 धावा. विजयासाठी 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि संपूर्ण विवरण ऐकण्यासाठी आपण वळूयात हेमंतजी सोनवळे सर. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद जयजी विदे सर. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेचा टीम बादशाही संघाचा संघनायक. चला आपण नाणेफेकीसाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करूया. 4 षटकांचे सामने आहेत. अतिशय बहारदार अशी स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये खूप सारं क्रिकेट पाहायला मिळेल. महेशजी चौधरी आपणास विनंती करतो आपण नाणेफेकी कक्षाकडे या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला दोन्ही संघाचे संघनायक. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ. ज्या राजानं स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण केलं ते राजाधिराज शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीनं अभिवादन करूया. जाऊया सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. कारण आपण पाहिलं की टीम कळंबे आणि टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते शेरी. तर विजयाचं लक्ष असेल. थँक्यू सो मच सर. नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूनं बादशाही टीम पाहायला मिळते तर एका बाजूनं जय बजरंग साबगाव टीम. नाणेफेकीचा कौल केला जातोय.
मयूर आलेले आहे. निश्चितच नाणेफेकीचा कौल बादशाही टीम विजय होतीये. निर्णय फिल्डिंग. फिल्डिंग करत असताना समोर जय बजरंग सापगाव टीम आहे. चांगली टीम आहे, चांगले फलंदाज देखील. आणि निश्चितच या टीम समोर गोलंदाजी करत असताना किती धावा दिल्या जातील? नाही, त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच गोलंदाजी करत असताना सध्या तरी कल्पेश चांगल्या फॉर्म मध्ये, गोलंदाजी देखील महत्वाची राहतीये, फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे करतोय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 4 षटकांचा हा सामना आहे. एकंदरीत 4 षटकं हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश येणार. उर्वरित 3 षटकं कोण हाताळणार आहे? आहे टायमावर मी पण टाकतो आणि एक योगेश आहे स्पिनर आणि अनुज जाधव तो पण टाकतो. निश्चित या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. तर वळूयात जय बजरंग सापगाव टीमकडे. फलंदाजी करायची आहे, महत्वाचा आहे सामना, कारण समोर बादशाही सारखी टीम आहे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल माराल? 50-60 धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आयोजन कमिटीची ही टीम आहे. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त कारनामा राहिला आहे. क्वालिफाईड झाली एक टीम. आणि महत्वाचा फलंदाज कोणाकडे बघितलं जातं की हा फलंदाज केल्यानंतर आमची टीम निश्चितपणे चांगला टार्गेट करू शकते. अजय डोंगरे झाला, विकी पांडे झाला, आहेत खूप आहेत असे फलंदाज आमच्यात. निश्चित मॅच देखील ऑन होतीये, जास्तीचा वेळ घेत नाहीये. या पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. वळूयात आपण या मॅचकडे, जिथे मात्र जोडले गेलेत आमचे समालोचन कक्षेमध्ये हेमंतजी सोनवळे सर, व्हाईस ऑफ द अस्नोली. थँक्यू जयजी विधे सर. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू फेकला जातोय त्या ठिकाणी. यावेळी चांगला फटका होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक गडी बाद. पहिल्या चेंडूवर धक्का देत असताना बॅटर शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू होता. मी तर म्हणतो तो त्या डोक्यावरून ट्रॅव्हल करायचा होता. तिथून एकदा का चेंडू निघून गेला असता, गॅप पाहायला मिळाला असता. मात्र जर तर आहे. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होत असताना दीपेश पहिल्या चेंडूवर घडी मिळवतो आपल्या संघासाठी. टीम शेरे आणि टीम कळंबे या दोन संघांमध्ये पहिली लढत या मैदानावर, खाडेच्या मैदानावर आपण पाहत आहोत. भव्य दिव्य असं नियोजन आहे. आणि या दरम्यान पहिला विकेट गमावलाय. दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, त्या ठिकाणी अंकित त्या ठिकाणी येतोय स्ट्रायकर एंडला. दीपेश पहिला चेंडू होता, पहिला चेंडू चांगला खेळून काढू शकत होते, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला गाठलं चेंडून आणि चांगला झेल टिपला पॉइंटला. पुढचा चेंडू असेल जर्सी नंबर 18 मध्ये दीपेश टू अंकित. यावेळी चांगला फटका सजवलाय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला. झालंय काय तू मै मात्र थांबवलं गेलंय. डॉट बॉल यावेळी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या फॉर्मॅटमध्ये विकेट समान. 24 चेंडू 53चं जे काही लक्ष आहे ते लक्ष घेऊन उतरली आहे टीम. आणि पाहूया, पाहता पाहता 2 चेंडूंचा खेळ झालाय. विकेट गमावली आहे, डॉट आलाय, प्रेशर बिल्डअप केलाय. रिलीज केला जाईल का? चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील, चेंडूला थांबवतील, फेकी करतील. दरम्यान एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होतीये. धाव फलकावर आली पहिली धाव आणि श्री गणेशा धावांचा होतो. अंकितच्या बॅटमधून ही सिंगल. स्कोअर कार्ड सुरू झाले. त्या ठिकाणी टीम कळंबे संघाचं चांगली बॅटिंग करावी लागेल मित्रा. 24 चेंडू 53चं आव्हान आहे. जवळजवळ 13ची सरासरी. यावेळी चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतील का? आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना माघारी परतावं लागेल. त्या ठिकाणी बॅटर नयन बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून होते. खाडीचं मैदान म्हणजे माझ्या संबंध शहापूर तालुक्यातील खेळाडूंचं आकर्षण राहिलेलं आहे. तर या मैदानावर मला खेळायला मिळालं पाहिजे आणि अशी सातत्याने इच्छा ठेवणारे खेळाडू खरं तर चांगली कामगिरी एक गाव एक मध्ये करतात. आणि शहापूरच्या या मैदानावर, या खाडीच्या मैदानावर खेळण्याची एक वेगळी मजा या ठिकाणी अनुभवायला मिळते. दरम्यान दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. नयन देखील माघारी परतलाय. दोनही त्या ठिकाणी सलामीचे बॅटर्स डगआउटमध्ये जाऊन पोहोचलेत. नवीन बॅटर प्रशांत आलेत. या ठिकाणी स्ट्रायकर एंडला भार सांभाळावा लागेल. कळंबे टीम आहे, तितका अनुभव तितका गाठीशी नाही आहे, मात्र चांगला खेळ करावा लागेल मित्रा. एक धाव आली आहे फक्त आणि पाहता पाहता मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. त्या ठिकाणी डॉट
विकेट्स गेल्यानंतर काय प्रेशर येतो, काय दबाव येतो हा पाहायला मिळतोय. टीम कळंबे संघाचा विचार केला तर जास्त आक्रमण करायची गरज नाही. प्रति षटकामध्ये एका दुसरा चौकार आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे, रेस्ट्रिक्शनचं षटक आहे. गॅपमध्ये चेंडू ढकलायचा आहे, मात्र तुर्तास कठीण होत आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटला टार्गेट केलं होतं, चेंडू निघून गेलाय. पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. अपील झाली होती एस्टनच्या मागून. षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकावर जर पाहिलं तर केवळ एक धाव आहे. 2 गडी गमावले टीम कळंबे संघानं आणि इथून पुढे 18 चेंडू आणि 52 धावांचं जे लक्ष्य आहे हे कसं पार होईल, नक्कीच मोठं संकट आहे टीम कळंबे संघाला. या ठिकाणी सन्मान्य किरणजी अंधाडे यांचं शुभागमन झालंय. आपलं स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर झाला परिवर्तन. भूषण ज्याच्या बॅटमधून 42 धावांची वादळी पारी आली. 16 चेंडू आणि 42 काय फटकाबाजी झाली. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 42 जस्ट फ्रॉम 16. जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी आहे. गोलंदाजी मार्क भूषण ऑलराऊंड परफॉर्मन्स करेल का? कारण प्रथम फलंदाजी केली, चांगल्या धावा देखील त्या ठिकाणी आपल्या संघासाठी उभ्या केल्यात. मात्र इथून पुढे संघर्ष पाहायला मिळेल टीम कळंबे संघाचा विचार केला तर. आम्ही सातत्याने सांगत असतोय ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, कुछ किए बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे का घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. परिश्रम करायला लागेल. नेक्स्ट बॉल. दुसरा षटक. पहिला चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला शोधत. आणखी एक झेल टिपलाय. टिपला झेल, संपला खेळ. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी काय रोमांच निर्माण केला जातोय गोलंदाजीमध्ये. भूषण आलेल्या पहिल्या चेंडूवर विकेट. मागच्या षटकातही पहिल्या चेंडूवर विकेट. दोन्ही षटकांची सुरुवात काय लाजवाब ठरली आहे. टीम शेरे संघाचा विचार केला तर फलंदाजी केली, दडपण निर्माण केलं. कारण मित्रांनो, आम्ही जेव्हा जेव्हा क्रिकेट पाहतो ना, नाणेफेकी नंतर क्षेत्ररक्षण निवडलं जातं. याचं कारण आहे रन्स ऑन बोर्ड इज ऑलवेज गुड असं सांगितलं जातं. प्रेशराईज केलं जातं आणि चेसिंगचा जो प्रेशर असतो ना, तो बघा ही कळंबे टीम काय प्रेशर मध्ये आलेली आहे. 3 गडी गमावलेत क्विक सक्सेशनमध्ये. दुसरं षटक म्हणजे 7 चेंडूंचा खेळ झाला आहे. केवळ 1 धाव आली आहे आणि 3 महत्त्वपूर्ण गडी गमावलेत टीम कळंबे संघानं. भूषण वन्स अगेन. यावेळी चेंडूला उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला शोधत चाललाय चेंडू आणि झेल टिपलाय. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स ऑन हॅट्रिक भूषण. आज मात्र भूषण काहीतरी लग घेऊन आलाय. बॅटनं देखील परफॉर्म केलंय आणि बॉलनं देखील काय जबरदस्त परफॉर्म करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स, 2 झेल पकडलेत. त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला लाजवाब. नक्कीच आजच्या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल्स आमचे स्नेही अगदी जवळचे मित्र हेमंतजी तावडे आणि त्यांच्या साथीला अजितजी पुत्रण. क्या बात आहे. मागच्या धर्मवीरमध्ये देखील या पंचांना आपण सातत्यानं कामगिरी करताना पाहिलं आणि काय लाजवाब फायनलचा सामना पाहायला मिळाला होता आपल्याला याच मैदानावर. रजनी स्पर्धा होती आणि तो रात्रीचा सामना. तुडुंब भरलेलं हे मैदान. कारण खाडे म्हटलं की रात्रीच्या वेळी तुडुंब भरणारं मैदान आणि मे बी या स्पर्धेचा देखील अंतिम दिवस डे नाईट राहणार आहे, यात काही शंका नाही आहे. मजा येईल. आमचे अभिजित सावंत देखील पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. पुन्हा एक चांगला चेंडू खेळला गेलाय. 1 बाउन्स जाईल का डोक्यावरून? येस इट इज 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ. 4 धावा. खूप साऱ्या अंतरानं आलेला हा चौकार आणि भूषणवर केलं आक्रमण. 2 विकेट्स मागच्या 2 चेंडूवर आल्या होत्या, विसरून गेले. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये साहिल आणि चेंडू खेळलाय त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला. 1 बाउन्स 4 धावा. धावफलकावर फक्त आणि फक्त 5. खूप मोठं आव्हान आहे. 48ची अजूनही गरज आहे. कट केलाय चेंडू. हवे क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली आणि मला वाटतं एका हाताने घेण्याचा प्रयत्न झालाय. काय घडलंय तिथे पाहूया. 2 तर आले. तिसरीची प्रयत्न आणि 3 धावा मला वाटतं या ठिकाणी आल्यात. मला वाटतं लेसी अटेम्प्ट झाला मित्र तुझ्याकडून, तो झेल होऊ शकला असता. मात्र आपण अंतिम क्षणाला 1 हात पुढे करत असतो तर झेल 2 हातांनी घ्यायचा असतो आणि तो त्या ठिकाणी संधी दबडली आहे. भूषणला आणखी एक विकेट घेण्याची संधी होती. 2 गडी या षटकात आले. 7 धावा आल्यात.
धावफलकावर झालं परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचत आहे 8 या अंकावर. 8 रन्स, लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स, सॉरी 4. हाफ ट्रॅकर, चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपतोय आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहते भूषणची देखील. एक चौकार गेलाय, त्यात काही वाद नाही, मात्र तो झेल सुटला आणि 3 धावा आल्यात. या 3 धावा मित्र मिळेल अवांतरच्या समजावे लागतील, कारण झेल झाला असता तर तोही एक डॉट चेंडू पाहायला मिळाला असता. क्रिकेट आहे मित्रांनो, अशा गोष्टी विसराव्या लागतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय ओमकार. कळंबे टीमला अक्षरशः सळो की पळो केले, कंबरड मोडले फलंदाजीचं. पहिले 5 बॅटर त्या ठिकाणी डगआउटमध्ये जाऊन पोहोचलेत. काय प्रेशराईज केले टीमला, आणि याला तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्यानं प्रेशर बिल्डअप करणं गरजेचं आहे, आणि तो प्रेशर बिल्डअप केलाय टीम शेरे संघानं. सकाळच्या सत्रातला पहिला सामना कोळ ऊन मैदानामध्ये, काय जबरदस्त खेळी पाहायला मिळतीये. भूषण वन्स अगेन. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं, मात्र चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक 2 देखील पाहता पाहता समाप्त झालाय. 2 षटकांचा विचार केला तर 5 गडी गमावले टीम कळंबे संघानं, आणि धावांचा विचार केला तर केवळ 8 धावा धावफलकावर लागल्यात टीम कळंबे संघाच्या. इथून पुढे 12 चेंडू आणि समीकरण जाऊन पोहोचतंय 45 धावांवर. 45 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 12 बॉल्स. थोडंसं लक्ष कठीण झालंय, मात्र अशक्य नाहीये, कारण किती धावा चेज होऊ शकतात. क्रिकेट आहे, एका षटकामध्ये 1 डिफेंड होईल तर एका षटकामध्ये 35-36 देखील धावा येताना आपण पाहतो. मात्र ती बहारदार खेळी करावी लागेल. टेलेंडर्स सुरू झालेत, 5 तर बॅटर्स मैदानाच्या बाहेर जाऊन पोहोचलेत, आणि नवीन बॅटर त्या ठिकाणी ओमकार आणि त्याला साथीला त्या ठिकाणी साहिल, ही नवीन जोडी आहे. पहिला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाला शोधत. 1 मोर विकेट डाऊन फॉर कळंबे. आणखी एक गडी बाद होतोय, टिपलाय झेल त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एका मागे एक मावळे धारा तीर्थी होत आहे, तू चल मैं आया, असं काहीच चित्र पाहायला मिळते. टीम कळंबे संघाचा विचार केला तर पहिल्या 5 बॅटरपैकी केवळ एका बॅटरला अर्थात अंकितला 1 धाव काढता आली, बाकी सर्व 0वर आउट आहेत. आणि आता साहिल गेलाय, हा 6वा विकेट त्याच्या बॅटमधून मात्र आल्यात त्या ठिकाणी 7 नाही मिळाली बाकी खेळाडूंची. सुशांत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मात्र लक्ष अवघड करत असताना टीम शेरे सातत्यानं दबाव टाकतायत. मयुरेश यावेळी चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकी करतील. जर्सी नंबर 18 अर्थात मला वाटतं त्या ठिकाणी दीपेश. पहिलं षटक काय जबरदस्त हाताळलं, दुसरं षटकही त्या ठिकाणी आपण पाहिलं भूषणचं खूप छान राहिलं. 7 धावा आल्या, मात्र 2 त्या ठिकाणी गडी देखील गमावले. यावेळी चेंडू चाललाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला शोधत, क्या बात आहे. एक गडी गमावला जातोय. टीम कळंबे संघ अक्षरशः धारातीर्थी पडतोय. काय घडतंय, विकेट्स विकेट्स आणि विकेट्स पाहायला मिळत आहेत. 7वा गडी गमावलाय टीम कळंबे संघानं. मला वाटतं इथून पुढे ऑलआउटचं संकट निर्माण झालंय, कारण या 4 षटकांमध्ये जेव्हा एखादी टीम ऑलआउट होते ना मित्रांनो, आणि या मैदानाचा इतिहास आहे, या मैदानावर देखील खूप कमी धावांवर अगदी आपण जर पाहिलं धर्मवीरमध्ये देखील आणि आत्ता देखील अगदी 10 पेक्षाही कमी धावसंख्येवर ऑलआउट होताना काही टीम्स पाहतोय. इट्स अमेझिंग क्रिकेट ऑफ गवी खाडे ग्राउंड. या गवी खाडेचं क्रिकेटच वेगळं आहे मित्रांनो. यावेळी चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरा गडी गमावतायत. आणि असं 2 वेळा झालं भूषणच्या षटकामध्ये, आणि आता मयूरच्या षटकामध्ये देखील, मयूरच्या षटकात बॅक टू बॅक विकेट्स ऑन हॅट्रिक. फटाके वाजायला सुरुवात झाली की काय, आणि या ठिकाणी शेरे संघ पहिला सामना दिमागदार विजयाकडे अग्रेसर होतोय. 8 गडी गमावलेत, 8 डाऊन ओनली ऑन 8. 8 धावा फक्त, सॉरी मला वाटतं 9 धावा धावफलकावर आहेत आणि 8 गडी गमावलेत. आणि इथून पुढे
हा पण निचांकी धावसंख्या राहील का या मैदानावरची? 10 पेक्षा खाली, बिलो 10 राहील का? 2 विकेट्स अजूनही शिल्लक आहेत. टीम कळंबे संघाचा विचार केला तर स्वर्गीय शरदजी भांडे स्मृती चषक 2026चा हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, तिसरं षटक मार्गस्थ कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय चेंडू, शॉट कव्हरला त्या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. खेळपट्टी लाजवाब, एक सिंगल आली आहे आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचते दुहेरी धावसंख्येमध्ये, अर्थात 10 लॉस ऑफ 8 विकेट्स. टीम कळंबे अतिशय बिकट आणि नाजूक अवस्था आहे. इथून पुढे सामना विजयी होणं कठीणच झालंय. आणखी एक डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये धावफलकावर फक्त आल्या 10 आणि पाहिलं तर 8 गडी गमावलेत. 8 गडी जे गमावलेत त्या 8 चेंडू तर डॉट राहिलेत, शिवाय त्यानंतर डॉट देखील टाकलेत. तीन षटकं संपली, 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 8 गडी गमावलेत, 10 धावा फक्त आणि फक्त टीम कळंबे संघाच्या स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुठेतरी विचार करावा लागेल टीम कळंबे जेव्हा आपण दुसरी सिरीज खेळू, कारण प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन क्रिकेट. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. यानंतरचा बिग बॅटल टीम भातसे स्पोर्ट्स भातसी वर्सेस वीर बजरंग साबगाव. यावेळी चेंडू आलाय वाईडिश लॉंग ऑफ, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवलं गेले, पहिला चेंडू फेकलाय त्या ठिकाणी गोलंदाज शुभम. पहिला चेंडू आली सिंगल, 11 धावा, 1-1 फॉर 8. हो स्विच 8, चेंडू चाललाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला थांबवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल, कारण त्यांना माहिती आहे इट्स अ फॉर्मॅलिटी, बॅटिंग प्रॅक्टिस करूया, उर्वरित 4 चेंडूंवर फक्त खेळून काढूया. धावा तर मॅटर करणार नाही इथून पुढे, कारण खूप मोठं आव्हान अजूनही शिल्लक. यावेळी काय घडलंय काय बिघडलंय पंच सांगतायत आम्हाला. इट्स वाईड बॉल, अवांतरची धाव, इट्स टू लेट. या ठिकाणी टीम कळंबे संघाचा विचार केला तर काय शिस्तबद्ध मारा केला शेरे टीमनं अवांतरची. मला वाटतं संपूर्ण आत्तापर्यंतच्या षटकांमध्ये 1 अवांतरची धाव आली आहे. क्रिकेटमध्ये वाईड नो फेकणं हे देखील तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असतं. शिस्तबद्ध मारा करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय, प्रेशर बिल्डअप करत असतायत आणि अवांतर धावा मात्र प्रेशर रिलीज करतायत. हो यावेळी झाली हरकत. सूरज प्रतिष्ठान भातसई आणि टीम वीर बजरंग साबगाव. नेक्स्ट बॅटल या मैदानावर. यावेळी चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतील का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, कारण माहिती आहे फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिली या सामन्यातली आणि हा झेल घेण्याची गरजही नाही वाटली. पण जर क्रुशल मुवमेंटला सामना असता तर त्या क्षेत्ररक्षकांना झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता. नो डाऊट अंतिम चेंडू असेल या इनिंग्स मधला आणि टीम शेरे संघ या पहिल्या विजयाच्या दिशेने अग्रेसर. या सिरीज मधला पहिला विजय असेल. मात्र ही नॉकआउट गेम आहे मित्र, अभि नाही तो कभी नाही. प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि टीम शेरे हा पहिला सामना विजयी ठरले. दोन्ही संघाने हँडशेक करा आणि मग मैदानाच्या बाहेर जा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भूषण तारमळे, 42 just from 16 and 2 important wickets. 43